मी काय म्हणत होते व हाव ना बोल ना. अहो मी म्हणत होते की पोराला पाठवल्यापेक्षा आपणच जाऊ ना मूर्ती सिलेक्ट करायला. असं म्हणते का? चालतं बाई, आता मला काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणलं आता सगळ्या लोक तापस राहते, कोण येत नाही मार्केटला आता उन्हात आणायचं, त्याच्यामुळे म्हणलं बा जाऊ द्या पोरायला. नाही नाही तसं नाही, आपण कसं मूर्ती पाहून घेता येते, त्याची हाईट किती घ्यायची, उंची किती घ्यायची, परत त्याचे डोळे कसे, रडणारे आहे का हसणारी देवी आहे, तिचा चेहरा स्माइली चेहरा पाहिजे मस्त, परत कलर कसा घ्यायचा एकदम मस्त भारीवाला कलर आणू, परत तिचे हात किती आहे असं सगळं, तिचा चेहरा तिच्या भोया मस्त लगे असं पाहून आपण गेलो तर मस्त बघू, असं बारीक निरीक पाहतो आपण. पोरं सोरं काय माणसं जरी गेले तर काय पाहते, कलर पाहते ना, काही पाहत ना, चेहरा पाहते. मग चेहरा असा उठून दिसला पाहिजे देवीचा, कसा असं हसणारा पाहिजे. हा ते पण आहे, जाऊ ना मग जाऊ. अजून सकाळी एवढं सकाळी तरी काय म्हणा नाही का, जाऊ थोड्या वेळानं जाऊ. मला वाटतं आपण जाऊ 1ला जाऊ दुपारच्या, चालतं ना? चालतं 1ला चालतं. हे बघ कसं आता 1ला गेलो तर 3-4 वाजते घरी यायला, 4 तरी वाजते, कारण आपलं ते बाकीचं सामान बी घ्यायला ना, पूजेचं देवीचं खणं ते वटीचं ते सामान सगळं घ्यावं लागेल का नाही देवीचं स्थापना करायची तर. हो ना, सगळंच आणू मग आता देवीची स्थापना करायचं सगळं सामान आणू पूजाचं. एक लिस्ट बनवा, लिहून घ्या, दुकानात गेलं की दुकानदार सगळं देऊन देतो. हा मग चला पटपट आवडते मी घरचे कामं. तुम्ही पण आवरा चला. अजून कोण येईल मग आपल्यासोबत पाहू ना, कोणी येत असलं अजून तर विचारू, आणि 1-2 माणसं आले तर आले, ना आले एखादी गाडी करून मग त्यात आणू देवी गावामध्ये वाजत गाजत. बरं चालतंय, चल मग घरी झोप, मी आवरून देते सगळं घरातलं, भांडे कुंडे फरशा साफसफाई करते तशी, आणि तोपर्यंत 1 वाजे लोक सगळं आवरून जातं. मग हो चालतंय. वावरात नका जाऊ आज कोणी, देवीची स्थापना येतं, उधळे बिधळे राहू दे आजचे दिवस तसेच. हो जायचं असतं आम्हाला, आता लोकच गेलो असतो मी सगळं बाई, आता लोक आम्ही वावरत असतो, आता इतक्या टाइम घरी राहू का बरं आम्ही उधाळायचं, मुद्दाम आज मग गेलोच नाही वावरात. म्हणलं आज देवी बसवणे तर काही पूर्वतयारी काही करावं लागेल का नाही, डेकोरेशन काही सजावट गिजावट, तिथं बी माणसं आता पडदे बिडदे लावतील ना तिथं नाही का देवी बसवायचं त्या ठिकाणी. हा माणसं करण ते कामं, पोरं सोरं माणसं करण, तेवढं तरी काही हे नाही, साफसफाई ते करणार ना माणसं सगळं. नाही ते माणसं गेले करायला, माणसं खुद करून घेईन ते सगळं, आपलं काही करायचं काम नाही. आपण जाऊ देवीला बघू सगळं, तिचं आणू सामान चला. हा चला. काय होई भाजी काय केलं ताई, काय भाजी भाकर भात काय पाहिजे, एवढा छान स्वयंपाक केला तरी पण नाव ठेवतंय माणूस. काय छान आहे यात सगळं, काय छान आहे. तुला नाही जेवायचं का? नाही ना, मला उपवास आहे, नवरात्रीचा उपवास आहे ना आजपासून मला, म्हणून मला नाही जेवायचं. असं ते असतं म्हणलं, असं स्वयंपाक कसं काय केला, तेच तर म्हणलं. आता तुम्हाला काही खायचं नाही, आम्हाला काही पण द्यायचं करायला, आता 9 दिवस असंच काही बी खायचं आम्ही नाही का, जे हातात भाजी पडली ती करायची आणि द्यायची नवऱ्याला खायला, नवऱ्याला पोरायला. स्वतःला खायचं असलं तर चांगलं करायच्या भाज्या नाही का आवडीच्या. तसं नाही आता तुम्हाला एकट्याला जेवायचं होतं, पोरं नव्हते जेवायला म्हणून हीच भाजी केली सारी सुधी. नाही कळालं मला, आता 9 दिवस आमचे वांदेचे खायचे, असेच वांदे हे खायचे सगळे, काही खरं नाही आता. बरं या जेवण सनी, तुमचं तर काय क्रिकेट करता खायसाठी, जेवा आणि जा तिकडं ह्याच्यात डेकोरेशन चालू आहे ना तिकडे जा, त्या पोरायला काम करू लागा काही, जा करू राहिले ना पोरं, आता मी जाऊन काय करू तिथं, करू राहिले पोरं, करू दे पोरायला. पोरं म्हणून की काय आले माझा मदत करायला माणूस, काही म्हणत नाही पोरं, त्याला सांगा लाइटिंग इथे लावा तिथे लावा, हे पडदे इथे लावा तिथे लावा असं सांगायचं फक्त. काही चुकलं सांगायचं पोरायला, नाही तर मग खाली झाडून झुडून काही करा, दगड असं खाली. आता बाया कशा दांड्या खेळतीन, गरबा खेळतीन तिथं, तर मग काही पायात घुसून नाही कोणाच्या, म्हणून ते दगड सगळं असं हे करून टाका बाजूला, झाडू मारून घ्या काहीतरी खराट्या नेऊन, असं काहीतरी करा, सडा बिडा काही टाकायचं, पोराला सडा टाकायला लावायचा, शेण आणून द्यायचं, असं काहीतरी करा. आणि पोरायला काही सांगायचं बाबा काही चुकलं पोरायचं तर जा जेवण करा, पोट भरून जा. बरं जातो जेवण करतो आणि जातो. मग तू असं म्हणशील तर असं, पण मला काही भाजी पटली नाही भाऊ ही. मला वाटत होतं चांगली भाजी असं काही खायला, घरी आलो जेवायला वावरातून घरी. बरं आजचे दिवस खा, संध्याकाळी चांगलं करते काहीतरी खायला बस. आणि जा मग, आम्हाला आता दुपारा देवी पसंत करायला जायचंय मार्केटला. तुम्हाला कोण जायचं देवी पसंत करायला? पोरं जाणार होते ना,
पिंट्या, राजेश, 2-4 गावातले पोरं कोणी जाणार होते ना. तुम्हाला कोण जायचंय? तुला तर कुठे हिंडायलाच पाहिजे नुसतं, नाही का? कामधंदे सोडून. तसं नाही हो, मी म्हणलं होतं, पण या आबोलीची माय नाही का, ती काय म्हणली की बा पोरं कसे आण देवी, आपण मस्त पाहून आणू म्हणे. हसरा चेहरा, मस्त चांगला कलर, मस्त उंची किती पाहिजे काय. पोराला काय कळतं, जरी पोरं फोटो टाकून आपल्याला आता व्हॉट्सअपला चॉईस करायला, पण मग उंची सगळं आम्ही गेलो बाया तर मस्त नाकी डोळी, तिचा चेहरा कसा पाहिजे, असं रडका नाही पाहिजे, स्माइली पाहिजे हसणारा, असं काहीतरी मस्त तिचे हात भीत काही हे नाही पाहिजे, काही तिचं हे झालेलं खणलेली बिनलेली. असं आता दुकानदार लोक कसे आवले करून देते बा पोरायच्या. तर म्हटलं मग आपण जाऊ म्हणे, आबोलीची माय म्हणे आपण जाऊ असं. तर मी म्हटलं बा चला मग असं म्हणते, तर म्हणून ठरलं पा, नाही तर मग पोरच जाणार होते. जा मग जा, मी जेवण करतो जातो. डेकोरेशनकडे काय चालू आहे काय नाही. हो आवरा आता, तुम्ही जेवण केलं मी भांडे कुंडे घासते ना फरशापासून, मग निघून जाते बायासोबत मार्केटला. जा मस्त, आपली आवड आहे ती मस्त मार्केटला जाणं, फिरणं, घुमणं, निमित्तानं का व्हायना. जा काय माणूस आहे माई गो. हा मावशी बोला. केली का एखादी मूर्ती पसंत? सांगा कोणती पसंत आली तुम्हाला मूर्ती? बघ राणी, बघा बाय, बघा कोणती पसंत आली मला. ती पाठीमागची भारी वाटते बघा, मस्त मस्त चेहरा, मस्त लाल चेहरा आहे. कोणती हो ती गुलाबी कलरची का? हा ठीक आहे का, कलरची पसंत येईल का, आवडून सगळ्याला काय? हा मला काय वाटतं कलर दुसरा का बाई नको, काय म्हणते पिवळ्या कलरची घ्या, पिवळ्या कलरची. असं पण कलर पिवळाचा आजचा, तर पिवळी घ्या पहिल्या दिवशीचा कलर असं म्हणते का? हो का हो, हे आबोलीची माय राणी कसं ही म्हणते ते बरोबर आहे का? नाही मला काय वाटतं हिरवी घ्याव, हिरव्या साडीतली देवी घ्याव किंवा लाल, कारण देवीला हिरवीचा खूप मान असतो. आपल्याकडून रोज साडी बदलणं होत असली तर आपण बदलू ना. आज पिवळी साडी नेसून देऊ देवीला, रोज जो कलर आहे रोजचा ते आपण नेसत जाऊ ना. आणि मग कलर पण काय घ्यायचा देवीचा, हिरवा घ्या मला असं वाटतं, हिरवा नाही तर लाल. तसं बी केलं चालतं, असं काही म्हणणं. मग एक सजेशन दिलं बाबा की असं करू बा आपण, असं सहज म्हणले मी, असं काही नाही की तेच करा म्हणून. बरं ठीक आहे मग, हिरवी लालचं थोडा शुभ कलर आहे देवीसाठी आणि आवडीचा पण कलर आहे, तर आपण घेऊ मग हिरवी नाही तर लाल घेऊ. पहा मग करा पसंत एखादी. बरं करा. मी काय म्हणतो, आता डायरेक्ट देवी तिकडे न्यायची का आपल्या मंडळाकडं? हो जाऊ द्या तिकडे जाऊ द्या. आणि थोड्या वेळात आम्ही तयार होऊन येतो सगळ्या बाया, आणि मग तिथे सगळ्या जणींनी हे करून टाकू, स्थापना करू. कोणीतरी एक जोडी पूजाला बसन. हो चला, आणि डायरेक्ट देवीकडे न्या चला, याच्या देवीच्या स्थापना करायची तिकडे घेऊन चला.